सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये साताऱ्याच्या दोन्ही राज्यांना न विचारताच निर्णय घेतले जात असावेत असा माझा अंदाज आहे। यामुळे दोन्ही राज्यांचा स्वाभिमान दुखावला गेला असून अशा गोष्टी खपवून घेणे हा उदयनराजेंचा स्वभाव नाही। सातारकरांनी आपला स्वाभिमान काय आहे हे या निवडणुकीत मतदानातून दाखवून द्यावे असे आवाहन शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले। आम्ही केवळ विकास आणि जनतेच्या मुद्द्यावर आधारित मते मागत आहोत। आमच्याकडे मसल पॉवर आणि मनी पॉवर वापरण्याची पद्धत नाही आणि तशी आम्हाला सवयही नाही। जनता पैशाच्या राजकारणाला उत्तर देईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे। सातारा आणि सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रितपणे आणि भक्कमपणे प्रचार करत आहेत। सांगलीची जनता लोकशाहीच्या बाजूने खंबीरपणे उभी असून तिथे चिंतेचे कारण नाही असे सांगत काही ठिकाणी मतदारांच्या आणि नेत्यांच्या अंतर्गत गाठीभेटी सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले। पहिला प्रश्न सातारच्या दोन राजांचा, त्यांना न विचारताच ही उमेदवारी झालेली दिसते असा माझा अंदाज आहे, खरं खोटं मला माहित नाही। त्यामुळे त्या दोघांचा देखील स्वाभिमान दुखावला असेल असा माझा अंदाज आहे, माझा दावा नाही। पण या सगळ्याच गोष्टीत आता त्यांना फार काही विचारलं गेलं असेल असं नाही। आपले शिवेंद्र बाबा यांचा उमेदवारासाठी काही आग्रह होता, त्या आग्रहाचा काही नोंदही घेतली गेली नाही। त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा उदयनराजेंचाही मला वाटतं काहीतरी आग्रह होता। उदयनराजेंचा तर स्वभावच नाही असल्या गोष्टी खपवून घ्यायचा। त्यामुळं मला असं वाटतं की सातारने स्वाभिमान दाखवला, सांगलीकर 50% जवळपास आहेत, त्यांची काहीच चिंता करू नका। सातारकरांनी स्वाभिमान दाखवावा असं आपल्या मार्फत मी अपील करतो। आता तुम्ही प्रश्न विचारला की मसल मनी पॉवर, आम्ही फक्त मतं मागतोय आणि आम्ही ह्या मुद्द्यांवर मतं मागतोय। आम्ही आमची तशी काही तुम्ही म्हणताय तशी काही मसल आणि मनी पॉवर वापरण्याची आमची पद्धती नाही आणि सवयी नाही। त्यामुळं तुमच्या सगळ्या पत्रकारांना मी आवाहन करतो की तुम्ही कुणाशी बोलू शकता, संपर्क करू शकता, तुम्ही आमचे प्रचारक व्हा आणि सातारा जिल्ह्याचा स्वाभिमान टिकवा। कारण का आम्ही ऍक्सेस 12-13 तारखेला हे ऍक्सेस किती दिवस करू शकतो आम्ही माहित नाही, तुम्ही शेवटपर्यंत ऍक्सेस करू शकाल। म्हणून तुमच्याबद्दल मला फार जास्त विश्वास आहे आणि तुम्ही या बाबतीत लोकशाही वाचवण्यासाठी हे पाऊल उचलावं। आताचे उमेदवार आहेत त्यांची बऱ्यापैकी बेस्ती सांगलीच्या मतावर आहे, त्यामुळे तुमच्यावर जास्त जबाबदारी आहे। माझ्यावर जबाबदारी आहे, मी त्यांना सगळीकडे काल फिरून आलेलो आहे। आमचं पलूस कडेगाव सांगली महानगरपालिका फक्त राहिलेलं आहे आणि त्यांना सगळे मतदार आम्ही भेटवले जे महाविकास आघाडीचे होते, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे होते। आणि बाकीचे काही मतदार त्यांना लपून छपून गाडी थांबवून मध्ये मध्ये काही ठिकाणी भेटले। साहेब, अभय जगतापांनी मागची प्रेस जी घेतली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की भाजपच्या जिल्ह्यातील काही मंत्र्यांच्यामुळं सातारा सांगलीचं नाव खराब होतंय, मात्र याच्या पुढे जाऊन मुख्यमंत्र्यांचं नाव सुद्धा खराब होतंय यांच्या वागण्यामुळे, आपण त्यांच्याशी सहमत आहात? ते नाव खराब व्हायचं नसेल तर हीच निवडणूक आहे। त्यांनी सातारकरांनी आपला स्वाभिमान जागृत हे दाखवावं आणि स्पष्टपणाने ठामपणाने भूमिका मांडावी। माझी अजिबात या जिल्ह्यातल्या कुठल्याही मंत्र्यांच्याकडून अपेक्षा नाही, मला त्यांना अडचणीतही आणायचं नाही। तुम्ही नाही तर लगेच जाऊन त्यांना म्हणाल की जयंत पाटील असं म्हटलं, तुमची काय प्रतिक्रिया? कुठल्याही मंत्री महोदयांच्याकडे जाऊ नका, त्यांना मंत्रिमंडळात काम करू द्या। त्यांचे जे फॉलोअर्स आहेत ते किती ठाम आहेत तिची परीक्षा आहे ही, आणि त्या सगळ्यांचे जे अपमान चालू आहेत ते त्यांना सहन होत आहेत का हे बघण्याचा हा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला